जाती अंतासाठी करू काही या विषयाला समर्पित असलेल्या संमेलनामधील या सत्रामध्ये सचिन माळी यांनी अतिशय मुद्देसूद अभ्यासपूर्ण अशी मांडणी तुमच्यासमोर सादर केली। मी या विषयावरती 2-3 वर्षांपूर्वी एक पुस्तिका लिहिली होती। त्या पुस्तिकेचं शीर्षक आहे जातवार जनगणना कशासाठी। माझी मांडणी येणाऱ्या 20-25 मिनिटांमधली ही त्या पुस्तिकेला पर्याय असू नये असं मला वाटलं। ती इथे उपलब्ध आहे, ती तुम्ही सहजपणे मिळवून वाचू शकता। त्यामुळे मी जनगणनेचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवून बोलेन आणि सचिनने खूप चांगली मांडणी केलेली आहे आणि माझ्यानंतर याच विषयावरती पुन्हा सर बोलणार आहेत। जरी ते अध्यक्ष असले तरी त्यांची एक स्वतंत्र मांडणी देखील उपलब्ध वेळामध्ये ते करतील। मुद्दा असा आहे, आपल्या सर्वांसाठी अतिशय गंभीर, की भारतामधला जो सत्ताधारी वर्ग आहे तो भारतामधल्या मागासलेपणाच्या मापनाला का भीतो, त्याला नेमका कशाचं भय आहे। हा वर्ग या मागासलेपणाचं मापन करू इच्छित नाही, याला काही सबळ अशी कारणं आहेत। सर्वात महत्त्वाचं, कदाचित एकमेव असंही म्हणता येईल, कारण हे आहे की आपण अशा देशामध्ये राहतो आहोत जो जगाच्या पाठीवरील सर्वाधिक मागासलेला देश आहे। म्हणजे विकासाच्या कोणत्याही निकषावरती भारताचं जर मूल्यमापन केलं तर आपल्या लक्षात येते की भारत हा या सर्व निकषांवरती भारत हा तळाशी आहे। मानवी विकास निर्देशांकाच्या पातळीवरती पहा तर भारत तळाशी आहे। लिंगभावाच्या निकषावरती पाहाल तर औपचारिकपणे ऑफिशियल जे इंडायसेस आहेत त्यामध्ये भारत तळाशी आहे। भुकेच्या निर्देशांकाच्या संदर्भात बघाल तर जगामधले सर्वाधिक भुकेलेले लोक भारतामध्ये राहतात। एक सामान्यपणे चीनी मनुष्य जेवढ्या आकारमानाचं अन्न ग्रहण करतो त्याच्या निम्मच अन्न एक भारतीय मनुष्य सरासरी अन्न ग्रहण करतो। निम्म असणं ही फार भयंकर गोष्ट आहे, काही 5-10% आपण चीनच्या मागे नाही आहोत फूड इंटेकच्या बाबतीत। तुम्ही ऑलिम्पिकमध्ये चीन कुठे भारत कुठे बघू शकता। दर माणसाला म्हणजे दर मानशी भारतीय माणसाला किती क्षेत्रफळाचं घर उपलब्ध आहे याही निकषावरती अभ्यास होतात, त्यामध्ये पण भारत जगामध्ये तळाशी आहे। एका अमेरिकन कैद्याला जेवढं तुरुंगामधलं क्षेत्रफळ मिळतं त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ हे भारताचं दर मानशी आज आहे। फुटपाथवर किती लोक राहतात जगामध्ये याच्या पाहण्या होतात। जगामध्ये सर्वाधिक जास्त बेघर लोक, ज्यांना घरं नाहीत, जे फुटपाथवर राहतात किंवा त्यांना घरच नाहीत किंवा ते पालांमध्ये राहतात, जगातले सर्वाधिक जास्त लोक भारतामध्ये आहेत। शालाबाह्य मुलं, जो प्रश्न विकसित देशांनी मागे सोडवला, 2011च्या जनगणनेचा अभ्यास काही अभ्यासकांनी केला आणि सांगितलं की भारतामध्ये 5 ते 17 या वयोगटामधले 8.5 कोटी बालकं हे शालाबाह्य आहेत। 8.5 कोटी हा खूप मोठा आकडा आहे। आपल्याला ऐकताना फार आकड्यांचं भय वाटत नाही, पण हा इंग्लंडच्या एकूण लोकसंख्येच्या 1.5 ही संख्या आहे आणि जर्मनी देशाच्या लोकसंख्ये एवढी ही संख्या आहे, 8.5 कोटी। आपण आता 2025 मध्ये आहोत।
हे 8.5 कोटी बालक 10 वर्षांनी भारताच्या श्रम बाजारामध्ये निरक्षर कामगार म्हणून त्यांचे श्रम कवडीमोल किमतीने विकण्यासाठी शहराच्या नाक्यानाक्यावरती उभे असतील. त्यामुळे आणखी 50 वर्षांनी सुद्धा आपला देश हा किमान या 8.5 कोटी निरक्षरांचा देश असेल. तो पूर्ण 100% साक्षर मी तुम्हाला हमी देतो असं मला म्हणता येत नाही, वाईट गोष्ट आहे. पण आपण सगळ्यांना स्वतःला आपण हे सांगू शकतो की आणखी 50 वर्षांनी म्हणजे 2075 हा देश निरक्षरांचा देश असेल. या देशामध्ये किमान 8.5 कोटी जे 2011च्या जनगणनेमध्ये दिसून आले असे निरक्षर प्रौढ असतील. ते 60, 70, 65 वर्षांचे असतील. जगामधल्या सर्वाधिक गरीब लोकांचा देश आहे हा. संख्यात्मक दृष्ट्या सर्वाधिक गरीब कुठे राहतात? या देशामध्ये राहतात. या गरिबीचं भय भारतीय सत्ताधाऱ्यांना किती आहे मला माहिती नाही, कारण त्यांच्या हातामध्ये धर्माचं एक भयंकर मोठं प्रभावी शस्त्र आहे. पण जगभरातले जे श्रीमंत लोक आहेत, भांडवलदार जे आहेत, त्यांना या भारतामधल्या गरिबांचं भय आहे. म्हणून जागतिक बँकेचे दरवर्षीचे जे अहवाल आहेत त्या अहवालांमध्ये चिंता व्यक्त केली जाते की गरिबी काय आहे, दारिद्र्य काय आहे. तुम्हाला जर गरिबी दारिद्र्याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला कम्युनिस्ट पक्षाचेच अहवाल आणि त्यांचे नियतकालिका वाचले पाहिजे असं नाही आहे. जगातल्या सर्व प्रगत भांडवलदारांची प्रातिनिधिक जी संस्था आहे जागतिक बँक, तिच्या दरवर्षीच्या अहवालामध्ये आणि दारिद्र्यावरच्या विशेष अशा अहवालांमध्ये जगातल्या दारिद्र्याच्या प्रश्नाविषयी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून. याचं कारण असं आहे की हेच ते दरिद्री लोक आहेत, भुके कंगाल लोक आहेत, ज्यांना राहायला घरं नाहीत, जे शालाबाई आहेत, ज्यांना नीट घालायला कपडे नाहीत, ज्यांना पिण्याचं योग्य पाणी मिळत नाही, जीवनावश्यक कोणत्याही गरजा समाधानकारकरित्या ते पूर्ण करू शकत नाहीत. अशा मोठ्या लोकसंख्येचा वर्ग हा भारतामध्ये आहे. तो चीनमध्ये नाही आहे, तो अमेरिकेमध्ये नाही आहे. हे 3च देश आहेत लोकसंख्येने खूप मोठे असे. त्या दोन्ही देशांमध्ये असा वर्ग नाही. भारतामध्ये असा वर्ग किती आहे की जो ग्रामीण भागामध्ये असेल तर भूमिहीन आहे किंवा अल्पभूधारक आहे, शहरामध्ये असेल तर तो बेरोजगार आहे किंवा श्रमिक आहे किंवा कुठल्या तरी कंत्राटावरती काम करतो आहे. असा समुदाय किती असेल याचे खूप प्रकारच्या चाचपणी आपल्याला करता येतात. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगून टाकलं की 82 कोटी लोकांना आम्ही मोफत आणि अल्प किमतीमध्ये धान्य पुरवतो. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये किमान 80-82 कोटी लोक असे आहेत की जे सन्मानाने स्वतःच्या उपजीविकेचं साधन निर्माण करू शकत नाही, त्याची पूर्तता ते करू शकत नाही. हे सांगताना या देशाच्या प्रमुखाच्या चेहऱ्यावरती अपराधी भाव नव्हता. आजपासून 15 वर्षांपूर्वी मनमोहन सिंगांनी एका अहवालावरती प्रतिक्रिया दिली होती. अहवाल असा होता की भारतामध्ये 42% जन्माला आलेली एकूण मुलं अपत्य जे असतात त्यातली 42 जे आहेत ते स्टंटेड आहेत, ते जन्मजात कुपोषित आहेत. जन्माला येतं तेच कुपोषित म्हणून ते जन्माला आहेत. आता हे स्टंटेड असणं जे आहे त्याचा अर्थ असा आहे की हे असं बालक आहे ज्याला तुम्ही नंतर कितीही पोषण करण्याचा प्रयत्न केला तरी जन्मजात कुपोषण असण्याचे जे धोके आहेत, जे दुष्परिणाम आहेत, ते त्या बालकाला आयुष्यभर सहन करावे लागणार आहेत. या घटनेला आता 15 वर्ष झाली आहेत. हे 42% बालकं जे त्या काळी स्टंटेड म्हणून जन्माला आले ते आता 15-16 वर्षांचे आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अशी एक भूमिका घेतली होती की हा नॅशनल शेम आहे, ही राष्ट्रीय शर्मेची बाब आहे की आम्ही अशा देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये उणीपुरी 50% बालकं ही जन्मजात कुपोषित आहेत. अशा प्रकारचा अपराधी भाव हा 82 कोटी लोकांना तुम्ही मोफत धान्य देता असं सांगताना या देशाच्या पंतप्रधानाच्या चेहऱ्यावरती नव्हता.
पण याची जाणीव, याची भीती ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती आहे. म्हणून भारतीय गरिबांना मोफत अन्नधान्य द्या असा पण एक दबाव भारतीय सत्ताधाऱ्यांवरती आहे. कारण यांच्या पोटामध्ये जर अन्नाचा गोळा भारत सरकारने टाकला नाही तर हे भुके कंगाल, श्रमिक, गरीब, दरिद्री, शेतकरी, शेतमजूर, कामगार हे या देशामधल्या सधन लोकांची जी संपत्ती आहे, जे ॲसेट्स आहेत त्यांच्या जे गोडाऊन्स असतील, वेअरहाऊसेस जे असतील त्यावरती हल्ले करतील. आणि याची जाणीव आपल्याला होऊ नये यासाठी ज्या अनंत उपाययोजना केल्या जातात त्या अनंत असतात. सुधीर बेडेकरांनी त्यांच्या पुस्तकाचं नाव ठेवलं होतं की 1000 हातांचा ऑक्टोपस. सत्ताधारी वर्ग ज्या उपाययोजना करतो, ज्या व्यूहनीती आखतो, ती एक सिंगल व्यूहनीती नसते, ते अनेक 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 हातांचा तो ऑक्टोपस असतो. त्यामधली ही एक व्यूहनीती आहे की मागासलेपणाचं मापन करायचं नाही. ह्या मागासलेपणाच्या मापन न करण्यासाठी एक समृद्ध भारत, सर्वश्रेष्ठ भारत, सुपर पॉवर, जगातली इतक्या 3ऱ्या 5व्या क्रमांकाची मोठी अर्थसत्ता, एक बलाढ्य असा महाशक्तीच्या रूपामधलं भारताचं चित्रण हे आपल्यासमोर केलं जातं. आणि मागासलेपणाच्या मापनाचा जो प्रश्न आहे तो अनुत्तरित राहतो. आपण जातवार जनगणनेची मागणी, सचिन यांनी सांगितलं की ती आरक्षणासाठी नाही, ती बिलकुल आरक्षणासाठी नाही. आरक्षणाचा संदर्भ हा आता लुप्त होत चाललेला आहे. आनंद करंदीकरांचंच पुस्तक आहे रोजगार निर्मितीवरती. आरक्षणाचा प्रश्न हा जवळपास निकालात निघालेला प्रश्न आहे. आरक्षणासाठी जनगणना हा मुद्दा नाही. जनगणनेचा मुख्य मुद्दा असा आहे आज की या जनगणनेच्या माध्यमातून, या डिबेटच्या माध्यमातून, या मागणीच्या माध्यमातून केवळ आपल्याला जनगणना घडवून आणायची नाही आहे. जनगणना घडवून आणणे एक तांत्रिक प्रक्रिया आहे, ती पूर्ण होईल. उद्या बिहारप्रमाणे तुम्हालाही सांगण्यात येईल की भारतामध्ये 60% ओबीसी आहेत, 52 नाही. दलितांचं प्रमाण कांकणभर जास्त आहे. नोकऱ्यांमध्ये दलित कमी आहेत, आदिवासी खूपच कमी आहेत, ओबीसी जवळपास आदिवासींच्या टक्क्यांमध्ये ओबीसींचं प्रमाण आहे वगैरे हे आपल्याला सांगण्यात येईल. त्यातनं काय होणार? जनगणना होईल देखील, होणार नाही असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळमधल्या शिबिरामध्ये त्यांनी विशेष पत्रकार परिषदेचं आयोजन करून सांगितलं की संघ हा जातवार जनगणनेच्या बाजूने आहे. आता संघ त्या बाजूने आहे हे मला तुम्हाला सांगायचं नाही. मी यासाठी सांगतोय की राजकारणामध्ये जर जातवार जनगणना उद्या भारतीय जनता पक्षाला वाटलं की आपली जी सत्ता आहे आणखी 15 वर्ष आपल्याला ठेवायची आणि त्यासाठी जातवार जनगणनेच्या माध्यमातून जर ओबीसी हे आणखी बळकटपणे जर आपल्या पक्षाला जुळले जात असतील तर तो पक्ष हा जातवार जनगणना घेऊ शकतो. मुद्दा जातवार जनगणनेचा तसाही नाही. मुद्दा असा आहे की भारतामधल्या या मागासलेपणाची जी बहुलता जी आहे, तिचं जे मोठं महाकाय जे रूप आहे, आकारमान जे आहे, या मागासलेपणाचं आपण काय करणार आहोत हा प्रश्न जर आपल्याला लोकांपुढे न्यायचा असेल तर आपल्याला हे नीटपणे सांगता येईल की आपण जातवार जनगणना घेतली पाहिजे. आपला जो उद्देश आहे, आपलं जे साध्य असायला हवं ते मुळात जातवार जनगणना घडवून आणणे हे आपलं साध्य असण्याचं कारण नाही. पण जातवार जनगणना ज्या कारणासाठी करण्याची आपली भूमिका आहे, घ्यायला हवी आपण जातवार जनगणना, त्या कारणांचा मात्र आपण सगळा विचार हा पुढे ठेवला पाहिजे. आज महाराष्ट्र आणि भारत हा एकूणच जातीय आणि धार्मिक विद्वेषाच्या हिंसेमध्ये होरपळून निघतो आहे. बीडमध्ये काय घडलं याची चर्चा वृत्तपत्रांनी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने खूप मोठ्या प्रमाणावर केली, तेवढी ती परभणीची केली नाही. दोन्ही घटना एकाच महिन्यामध्ये घडल्या. दोन्ही घटना ह्या समान अर्थाने निंद्य होत्या. पण परभणीची चर्चा ही पुढे आणली गेली नाही. याचं कारण आपण शोधू शकतो, ते आपण शोधली पाहिजे की परभणीची चर्चा ही बीडच्या मागे का ढकलली गेली. मुद्दा असा आहे की आज भारत, महाराष्ट्र, मराठवाडा विशेषतः
हा या आगीमध्ये होरपळून निघतो आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. या कारणांचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. त्याहीसाठी जातवार जनगणना ही आवश्यक आहे. या फक्त कारणांचा काही मी उल्लेख करा आणि थांबेल की पहिली गोष्ट अशी आहे की एक तिढा आहे या देशामधल्या आरक्षणावरती. सर्वोच्च न्यायालयाने एक 50% एक लिमिट ही सेट केलेली आहे की भारतामध्ये आरक्षण किती असावं, तर ते 50% असावं. 50%पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस OBC जे आहेत त्यांचं आरक्षण हे 19 वगैरे टक्क्यांवरती स्थिरावलेलं दिसतं. आता हा निर्णय कोणी दिला? हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिला. भारतामध्ये लोक किती राहतात? 140-50 कोटी लोक राहतात. या 140-50 कोटी लोकांच्या आयुष्यावरती महत्त्वाचा प्रभाव निर्माण करणारा निर्णय देण्याची क्षमता, पात्रता ही दोघा तिघांची, चौघांची, 5 जणांची असू शकते का? हा प्रश्न आपण सतत मनामध्ये ठेवला पाहिजे आणि तो विचारला पाहिजे की सिलिंग नावाची गोष्ट ही इलॉजिकल आहे, ती अतार्किक आहे. ह्या निर्णयाच्या 150 वर्ष आधी फुल्यांनी भारतामधल्या शोषित समुदायाचं वर्णन हे एका शब्दामध्ये केलेलं होतं. एक शब्दप्रयोग आहे केवळ फुल्यांनी केलेला, पण त्यामधनं भारतामधला शोषित वर्ग कोणता आहे हे स्पष्ट होतं. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये शोषित कोण आहे, तर स्त्री, शूद्र, अतिशूद्र. सगळ्या स्त्रिया, शूद्र, ज्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस आजच्या संसदीय परिभाषेमध्ये, संविधानिक परिभाषेमध्ये आपण OBC म्हणतो. जुन्या भाषेमध्ये आपण त्यांना कारुनारू जाती किंवा बलुतेदार जाती म्हणत असतो. शेड्यूल कास्ट, दलित, शेड्यूल ट्राईब्स, आदिवासी आणि नोमॅडिक आणि डिनोटिफाईड ट्राईब्स, या सर्व समुदायांची एकूण लोकसंख्या ही भारतामध्ये 85% होते. या सगळ्यांना मिळून आरक्षणाची जी लिमिट आहे ती 50% करण्यात आलेली आहे. त्यामध्ये SC STला जे आरक्षण होतं ते मिळालं. OBC मागावून आले आरक्षणाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तर त्यांना या 50%चं जे व्यसन आहे त्याचं बळी व्हावं लागलं. हा प्रश्न कसा सोडवणार आपण? हा प्रश्न एक तर संसदेमध्ये सुटू शकतो 2/3 बहुमताने, किंवा सर्वोच्च न्यायालय स्वतःच करेक्ट स्वतःला करू शकतं, किंवा तिसरा मार्ग हा जनतेपुढे खुला आहे, आपल्या सगळ्यांच्या पुढे खुला आहे. तो राजकीय मार्ग आहे की आपल्याला 50% सिलिंग उठवण्यासाठी जो युक्तिवाद करायचा आहे त्यासाठी आपल्याला जातवार जनगणना आवश्यक आहे. आरक्षणाचे तुमचे माझे, मी विरुद्ध तू, मराठा विरुद्ध माळी वगैरे, धनगर विरुद्ध आदिवासी वगैरे ह्या लढायांमधनं काहीही साध्य होणार नाही जोपर्यंत सिलिंगचा प्रश्न आपण सोडवत नाही. दुसरा एक प्रश्न जो भारतामध्ये दीर्घकाळापासनं खरं तर प्रलंबित आहे, तो नीटपणे मांडण्यात आला नाही, सोडवण्यात पण आला नाही, त्याची चर्चा पण फारशी झाली नाही. तो असा आहे की गेल्या 30 वर्षांमध्ये एकूणच भारतामध्ये जे खाजगीकरणाचं धोरण अनुसरलं गेलं आणि त्याच्यामधनं एकूण ज्या नोकऱ्या गेल्या, त्या एकूण गेलेल्या नोकऱ्यांचं मापन आपण केलेलं नाही. आपण सतत आरक्षणासाठी झगडत राहिलो. मी नांदेडमध्ये राहतो, ज्या प्रदेशामध्ये दर 1-2 वर्षांनी खूप मोठे मोर्चे वेगवेगळ्या जाती समूह एकमेकांच्या विरोधामध्ये काढत असतात. मराठवाडा हा जातीय मोर्चांसाठी कुप्रसिद्ध असलेला प्रांत आहे. सर्वाधिक मराठा क्रांती मोर्चे तिथे निघाले, सर्वात पहिला तिथे निघाला. सर्वात जास्त मराठा आरक्षणासाठी आत्महत्या ज्या झाल्या त्या मराठवाड्यामध्ये झाल्या. नामांतरासाठी सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यामध्ये झाल्या. सर्वात जास्त जातीय अत्याचार हे मराठवाड्यामध्ये नोंदवले जातात. त्यामुळे मराठवाडा जो आहे तो या जातीय अत्याचारामध्ये नेहमी भरडून निघणारा प्रदेश आहे. आपण एकमेकांविरुद्ध भांडत राहतो, पण एकूण खाजगीकरणाने आपल्या किती नोकऱ्या हिरावून घेतल्या याचं मापन आपण करत नाही आणि त्याची मागणीसुद्धा करत नाही. त्याचं मापन व्हायला पाहिजे. म्हणजे जातवार जनगणना उद्या जर करायची असेल तर त्यामध्ये ह्यासुद्धा गोष्टी नीटपणे येतील हिची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. तिसरा एक तिढा आहे, तिसरा एक प्रश्न आहे जो अलीकडच्या काळामध्ये खूप उग्र रूप त्याने धारण केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय आणि सरकारचे वेगवेगळे निर्णय, वेगवेगळ्या समित्या यांनी याच्यामध्ये या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलेलं आहे. तो सब क्लासिफिकेशनचा मुद्दा आहे, सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा आहे. दलित आणि OBC
यांच्यामध्ये सब क्लासिफिकेशनचा मुद्दा हा तीव्र बनलेला आहे. मी जे गेल्या 2-3 महिन्यांमध्ये वाचलं त्यामध्ये मला स्पष्टपणे असं दिसलं की सर्वात पुरोगामी जातीविरोधी स्वतःला डावे आंबेडकरवादी म्हणणारे इंटलेक्च्युअलसुद्धा स्वजाती समुदायाच्या गटामध्ये शिरून सब क्लासिफिकेशनवरती बोलत आहेत. ही एक फार भयंकर मोठी एका अर्थाने हानी आपल्या चळवळीची झालेली आहे की लोक जेव्हा प्रश्न तयार होतो कुठला सामुदायिक व्यक्तिगत, तेव्हा ते सरळ आपला जो जातीचा जो कोश आहे त्या कोशामध्ये जाणं पसंत करतात. त्यांना त्याच्यामध्ये सुरक्षित वाटतं आणि त्या कोशामध्ये जाऊन स्वजातीच्या प्रतिनिधित्वाच्या भूमिकेमधून ते या सगळ्या मुद्द्यांवरती बोलायला लागतात. सब क्लासिफिकेशन हा असा डाव आहे ज्यावरती तुम्ही बोललात तरी फसाल आणि नाही बोललात तरी फसाल. हा प्रश्न कसा सोडवायचा याचा आपण नीट विचार केला पाहिजे. या प्रश्नावरती बोलण्यासाठी आपल्या सर्व कोणत्याही भांडवली पक्षाचे नेते हे अपात्र आहेत. मग तुम्ही काय पेशाने वकील असाल, नाहीतर डॉक्टरेट असाल, नाहीतर तुम्ही 50-60 वर्षांपासून राजकारणामध्ये असाल. म्हणजे कुणीही एक व्यक्ती ही या सब क्लासिफिकेशनवरती किंवा कुणी कोणत्याही जातीचा पुढारी, कोणतीही जात, कोणत्याही जातीचा संघटनेचा नेता वगैरे हा सब क्लासिफिकेशनच्या मुद्द्यावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पात्र असू शकत नाही. हा अतिशय क्लिष्ट मुद्दा आहे आणि हा जर आपल्याला सोडवायचा असेल नीटपणाने तर त्यासाठी आपल्याला जातीविषयीचा व्यवस्थित डेटा लागेल. हा डेटा सॅम्पल सर्वेमधून येऊ शकत नाही. हा डेटा प्रत्येक राज्याचा वेगळा असू शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा जातवार जनगणनेची आवश्यकता यासाठी बनून राहते. ती जनगणना होऊ द्या, त्या जनगणनेनंतर विचार करता येईल की आपल्याला सब क्लासिफिकेशनचा मुद्दा हा कसा सोडवायचा आहे. एक प्रश्न आणखी जातीच्या संदर्भामध्ये प्रलंबित आहे जो पुन्हा जनगणनेशी संबंधित येतो. तो मुद्दा आहे की वेगवेगळे जाती समूह जे आहेत ते मागासलेल्या जातींचे आम्ही आहोत असा दावा करतायत. म्हणजे मराठी असतील तर ते म्हणतील आम्ही ओबीसी आहोत, धनगर असतील तर ते म्हणतील आम्ही आदिवासी आहोत. आणि असं महाराष्ट्रामध्येच घडतंय असं नाही. असं गुजरातमध्ये यापूर्वी घडून गेलेलं आहे, राजस्थानमध्ये त्यापूर्वी घडून गेलेलं आहे. राजस्थान जळत होतं कित्येक दिवस. मणिपूर, मेघालय सारखे राज्य, मिझोराम विशेषतः हे जळत आहेत. तिथल्या आदिवासी आणि बिगर आदिवासींमधल्या संपूर्ण भयानक अशा दंगलींमध्ये होरपळून निघतंय मणिपूर, मिझोराम. त्यामुळे वेगवेगळ्या जातींचे दावे केले जातात. त्यावरती सुद्धा आपण अशा सभा संमेलनांमधून बोलण्याचं धैर्य बाळगू शकत नाही. आणि तुमचं कोण ऐकणार आहे? तुम्ही धनगरांना सांगून बघा तुम्ही आदिवासी नाही, मराठ्यांना सांगून बघा तुम्ही ओबीसी नाही आहात, तुम्ही अमुक नाही ढमुक नाही, तुमच्याकडे हे आहे ते आहे, आमच्याकडे हे नाही. ते तुमचं ऐकणार नाहीत. तुम्हाला भाषणं करायचं असतील जातीवर तर तुम्हाला ऑडियन्स बघून भाषणं करावे लागतील. असा काळ आहे. त्यामुळे देखील जातवार जनगणना आवश्यक आहे. सब क्लासिफिकेशनचा मुद्दा आणि एकूणच जे मोबिलिटीची जी मागणी आहे की आम्हाला खालच्या जाती गटाचा दर्जा हवा आहे, हे जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला जातवार जनगणना लागेल. तुम्ही कुठल्या कमिटी, कोणी प्रोफेसर आहेत, विभाग प्रमुख आहे, कमिटीत कोणी मेंबर्स आहेत, ते हा प्रश्न सोडवू शकत नाही. भारत हा व्यामिश्र देश आहे. जेव्हा जो उल्लेख सचिन यांनी केला की 1931मध्ये जी शेवटची जनगणना झाली त्यामध्ये आपल्याला कळालं की आपल्या देशामध्ये 4000हून जास्त जाती आहेत. त्यामुळे मी कितीही अभ्यास केला जातीचा तरी त्याविषयीचा मत आणि त्याविषयीचा निर्णय देण्यासाठी मी व्यक्ती म्हणून अपात्र आहे. यासाठी आपल्याला मोठा सर्वे लागेल, मोठा डेटा लागेल. त्यानंतर धनगर, मराठा, माळी वगैरे जे काही मागण्या असतील त्या मागण्यांचा कदाचित आपण नीट विचार करू. यामध्ये आणखी एक शेवटचा मुद्दा असा आहे की जो आत्ता चर्चेमध्ये आहे आणि ज्याच्याविषयी पुन्हा आपल्याला निर्णय घेण्यासाठी प्रश्न तयार होईल. आज आपण निर्णय घेऊ शकत नाही. तो आर्थिक निकषावरून आरक्षणाचा आहे. आता हा असा मुद्दा आहे की जो सामान्यपणे अनेकांना फार चटकन तो आवडणारा मुद्दा असतो की तुम्ही जातवार आरक्षण रद्द करा, सरळ आर्थिक निकषावरती आरक्षण जाहीर करा. बऱ्याच वेळा राजकीय पक्षांकडून देखील तो मांडला जातो. राजकारणामध्येच नाही तर
न्यायालयाने सुद्धा या बाबतीमध्ये उलटसुलट निर्णय दिलेले आहेत. वेगवेगळ्या राज्य सरकारांनी आरक्षण राखीव जागा ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रामध्ये 14% राखीव जागा ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच एक मुद्दा क्रीमी लेअरचा आहे की क्रीमी लेअर ओबीसीमध्ये आहे ते दलितांमध्ये पण असावं असं सब क्लासिफिकेशनचा निर्णय देताना कोर्टाने सूचित केलेला आहे सरकारनं की तुम्ही याच्यावरती निर्णय घ्या की क्रीमी लेअरचं काय करायचं. क्रीमी लेअरचा मुद्दा हा अंतिमतः हा वर्ग आणि जातींचा मुद्दा आहे की तुम्ही जातीमध्ये वर्ग बनण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊन सुद्धा आता 150-200 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे कोणत्या जातींमध्ये किती वर्ग विभाजन आकाराला आलेलं आहे. दलितांचा जर एवढा विकास झालेला असेल आणि त्यांना आरक्षणाची जर गरज नसेल तर आपण त्या आरक्षणाची मागणी करण्याचं काही कारण नाही आहे. ब्राह्मण जर आर्थिकदृष्ट्या खूप मागासलेले असतील तर आपण एकमुखाने ब्राह्मणांच्या आरक्षणाची मागणी करायला पण काही हरकत नाही आहे. पण हे सांगण्यासाठी तुम्ही आणि मी अपात्र आहोत. कुठला टेक्स्टबुक रायटर अपात्र आहे, कुठला इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचा लेखक अपात्र आहे. तुम्हाला नॅशनल डेटा लागेल. तो डेटा सांगू शकेल की कोणत्या जातीमध्ये किती वर्ग विभाजन आकाराला आलेला आहे. मग ब्राह्मण बनिया यांच्यामध्ये पण किती मोठ्या प्रमाणावरती आर्थिक जमवाजमव आहे हा सुद्धा डेटा त्यातनं बाहेर येईल. त्यामुळे जातवार जनगणनेचा मुद्दा हा केवळ ओबीसींचा डेटा बाहेर येण्याचा नाही आहे तर तो सवर्ण जाती ज्या आहेत त्या सवर्ण जातींकडे एकूण किती अर्थसत्ता आहे, त्यांच्याकडे किती आर्थिक साधनांची जमवाजमव आहे हे सुद्धा याच्यामधनं बाहेर येणार आहे. मध्यंतरी टॉमस पिकेटी यांनी एक को ऑथर घेऊन एक आर्टिकल लिहिलं. खूप मोठं आर्टिकल आहे. त्या आर्टिकलचं शीर्षकच भारतातली विषमता असं आहे. म्हणजे तुम्ही जर कॅपिटल इन द 21st सेंचुरी वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला की भारताविषयी ते काय फार लिहित नाहीत. मला नेहमी प्रश्न पडला 10-15 वर्षांपासून की पिकेटीचा आपल्याला काय उपयोग आहे. जगभर आर्थिक विषमता आहे, पिकेटी सांगतायत. मार्क्स नंतर पहिल्यांदा, म्हणून कॅपिटल नंतर सर्वात जास्त वाचल्या विकल्या गेलेलं पुस्तक हे कॅपिटल इन द 21st सेंचुरी होतं. पण पिकेटींच्या नजरेतून भारतातली विषमता सुटेल असं संभवत नव्हतं. ते अमार्क्सवादी लेखक आहेत, अर्थतज्ञ आहेत आणि त्यांनी एका को ऑथरला सोबत घेऊन त्यांनी एक आर्टिकल लिहिलं. त्या आर्टिकलमध्ये त्यांनी असं सांगितलं की भारतामधल्या श्रीमंत वर्गाकडे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1% सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे एकूण भारताच्या संपत्तीपैकी 30% संपत्ती होती. जे प्रमाण 1980 मध्ये 8% आलं. आता सचिन तुम्ही म्हणताय नेहरूंवर टीका करावी की नाही. नेहरू काय, गांधी काय, बाबासाहेब आंबेडकर काय, मार्क्स काय, सगळे लोक हे चिकित्सेस पात्र आहेत, खुले आहेत. आपण व्यक्तिपूजा करण्याचं काही कारण नाही. पण ते 30 वरून 8 कसं आलं याचा अभ्यास करणार की नाहीत. सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे ब्रिटिश काळामध्ये 30% संपत्ती होती. ती 8%वरती आली 1980-90 पर्यंत. आणि नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर हा आलेख पुन्हा वाढत गेला आणि आता ती 40%हून जास्त वाढलेली आहे. मुद्दा असा आहे की वेल्थचं जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होतं तेव्हा ती कोणाकडून हिरावली जाते. कोणीतरी गरीब झाल्याशिवाय तुमच्याकडे पैसा येत नाही. कोणीतरी भुके कंगाल, दरिद्री आणि विपन्नावस्थेमध्ये ढकलल्याशिवाय तुमच्याकडे पैशाचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. त्यामुळे आज पिकेटीचा मुद्दा आहे, पिकेटीसारख्या अर्थतज्ञापुढचा मुद्दा आहे की आज सर्वात श्रीमंत 1% भारतीय लोकांकडे एकूण भारतामधल्या संपत्तीपैकी 40% संपत्ती आहे. त्यामुळे जातवार जनगणनेमधनं केवळ ओबीसींची संख्या मोजण्याचं आव्हान आपल्या पुढे नाही किंवा प्रश्न नाही आहे, तर जे अपर कास्ट रीच जे आहेत, श्रीमंत उच्च जातीय लोक जे आहेत त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे हे सुद्धा जातवार जनगणनेमधनं बाहेर येऊ शकतं. कारण त्यांच्या पण जातींची नोंद होणार आहे, केवळ ओबीसींची नोंद होणार नाही. आतापर्यंत फक्त SC-STची नोंद होत होती, आता ओबीसींची होईल, नोमॅडिक ट्राईब्सची होईल आणि ब्राह्मणांची पण होईल, व्यापाऱ्यांची पण होईल, अंबानींची पण होईल, सगळ्यांची नोंद होईल. तसंही तुम्ही विकिपीडियावरती सगळ्यांच्या संपत्ती मोजू शकता. पण ते बेरीज कोण करणार, कोणाकडे किती आहे, एकूण किती आहे म्हणून. तर जनगणना आपल्याला सांगेल की भारतामध्ये सर्वाधिक श्रीमंत जे लोक आहेत त्यांच्याकडे संपत्ती किती आहे, ते कोणत्या जातीचे आहेत, त्यांनी कोणत्या पद्धतीने खरं तर संपत्तीचा संग्रह केलेला आहे, याचे काही दरवाजे म्हणता येईल, काही वाटा म्हणता येईल, ह्या जनगणनेनंतर खुल्या होऊ शकतात. आणि त्यातून आपल्याला एकूणच विषमतेविरोधामधल्या चळवळीला काही ऊर्जा मिळू शकते. जातवार जनगणना ह्या आपल्या प्रश्नांना, आपल्या विषमतेच्या सगळ्या समस्येला उत्तर नाही, पण ते उत्तर शोधण्यासाठीचा एक मार्ग आहे. हा मार्ग अधिक प्रशस्त व्हावा या भूमिकेतून कदाचित या परिषदेमध्ये म्हणजे या संमेलनामध्ये जनगणनेच्या मुद्द्याची चर्चा करावी असं संयोजकांना वाटलं असेल.
त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी जनगणनेची चर्चा पुण्यामधल्या संमेलनामध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो की तुम्ही हे सत्र शांतपणे ऐकून घेतात. धन्यवाद.